नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते. चला तर आज आपण एकदम इझी परंतु क्रिएटिव्ह अशी डिश बनवणार आहोत, ती म्हणजे फ्लॉवर समोसा. तर हा फ्लॉवर समोसा जितका दिसायला क्रिएटिव्ह आहे तितकाच हा क्रिस्पीसुद्धा आहे. तुम्ही इथे फील करू शकता. चला तर मग असा क्रिस्पी फ्लॉवर समोसा कसा करायचा याला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये मैदा घेऊन घेणार आहोत. तर 2 वाटी मैदा मी इथे यूज करते आहे. त्यामध्ये मी घालणार आहे भरपूर असे तीळ, पांढरे तीळ मी इथे यूज करते आहे. आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कच्चं तेल. तर कच्चं तेल जे आहे ते 2 चमचाभर मी इथे यूज करते आहे. तुम्ही बघू शकता. 2 वाटी मैद्याला मी इथे कच्चं तेल 2 चमचे वापरलेलं आहे आणि हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. जो तेल आपण इथे घातलेला आहे तर त्या तेलामुळे या पिठाचा या पद्धतीने गोळा बनतो. इतकाच घट्ट आपल्याला गोळा हा व्हायला हवा आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत. तर समोस्याचं ज्या पद्धतीने आवरणासाठी आपण पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. परंतु हे पीठ जे आहे ते थोडं सैल आपल्याला मळायचं आहे. बघा मी इथे तुम्हाला दाखवते. हे सैल पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हे साधारण अर्धा तास तरी बाजूनी ठेवायचं आहे. बघा या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते आहे. मैद्याला अगदी सावकाश असं पाणी घालून आपल्याला हे मळावं लागेल. मैदा हा पटकन भिजतो. बघा पीठ आपलं इथे या पद्धतीने सैल भिजलेलं आहे. त्यानंतर मी इथे आलू उकळून घेतलेले आहेत. 5 ते 6 आलू घेतलेले आहेत आणि उकळलेला आलू या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं जे सारण आहे समोसाचं ते छान पद्धतीने बसेल आहे. अशा पद्धतीने संपूर्ण आलू मी इथे किसून घेतलेला आहे मस्त. आता या आलूमध्येच मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि मी इथे घातलेलं आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट. यामध्ये थोडी हिरवी मिरचीसुद्धा कुटून मी घातलेली आहे. हळद घातलेली आहे. थोडं चिमटभर तिखट घातलेलं आहे. आपण हिरवी मिरची वापरली त्यामुळे तिखट थोडं कमी घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे चिरून. थोडं धनीपूड घातलेलं आहे आणि भरपूर असं आमचूर पावडर यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण हाताने मळून घ्यायचं आहे. एकदम नरम आपलं हे मिश्रण व्हायला हवं. कोथिंबीर जी आहे ती छान बारीक अशी चिरलेली असायला हवी आणि या पद्धतीने आपल्याला हे सारण रेडी करायचं आहे. तर आता सारण इथे रेडी झालं आहे. तर आपण जो मैदा आहे तो अर्धा तास इथे बाजूने ठेवला होता. तर त्याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पोळपाटावर त्याची पोळी करून घ्यायची आहे. तर हे असे क्रिएटिव्ह जे समोसे आहे मुलांना टिफिनमध्ये दिले तर मुलं आवडीने खातील आहे. त्यांना काहीतरी वेगळं असं टिफिनमध्ये पाहिजे असते. परंतु रोज रोज वेगळं काय बनवणार, तर आपण वेगवेगळ्या आयडिया बनवून मुलांना क्रिएटिव्ह असं टिफिनमध्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. बघा या थिकनेसची पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा पोळी इथे लाटून घेते आहे. थोडा सैल हा आपला गोळा आहे त्यामुळे याला थोडं पीठ लावून लावूनच आपल्याला हे लाटायचं आहे. खूप जाडी नाही अशी आपल्याला पोळी लाटायची आहे. इथे जाडी आपली पोळी व्हायला नको. मी तुम्हाला दाखवली त्या थिकनेसनेस ही पोळी असायला हवी. आणि त्यानंतर दुसरी जी पोळी आहे लाटून झाल्यावर या पद्धतीने जी आपण भाजी होती समोस्याची ती इथे अशा पद्धतीने पसरवून घेतली होती आणि आता यावरती दुसरी पोळी मी घालून घेते आहे. तर संपूर्ण भाजी पोळीच्या मागे लपली पाहिजे या पद्धतीने आपल्याला ही पोळी पसरवून घ्यायची आहे. बघा मस्त. आता ही सगळीकडून प्रेस करायची आहे. तुम्ही यावरती एक लाटणं फिरवलं तरीही चालेल. अलगद फिरवायचं आहे लाटणं जर फिरवत असाल तर.
आणि याचे जे आहेत या पद्धतीने कोपरे काढून घ्यायचे आहेत. याला एक चौकोनी आकार आपल्याला द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि अशा पद्धतीने एक्स्ट्रा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. हा सुद्धा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता, हा वेस्ट जात नाही. बघा या पद्धतीने आपल्याला शंकरपाळे आपण जसे कट करतो तसं हे समोसेसुद्धा कट करायचे आहेत. याला आपण वेगळा आकार देणार आहे, तर ती फोल्ड कशी असेल मी तुम्हाला इथे दाखवते. एकदम लहान नाही आणि मोठा नाही असा आपल्याला चौकोनी आकार याचा कट करून घ्यायचा आहे. आणि एक तुकडा मी याचा या पद्धतीने हातामध्ये उचलून घेतलेला आहे आणि याचे जे दोन अपोजिट टोक आहेत ते एकमेकाला लावायचे आहेत या पद्धतीने. आणि बाकी उरलेले जे टोक आहेत ते तसेच लावायचे आहेत, परंतु मागून याला प्रेस करायचं आहे. बघा अशा पद्धतीने असा मस्त आकार याला फुलाचा येतो. आणि आता अशाच पद्धतीने सगळे आपल्याला समोसे बनवून घ्यायचे आहेत. अगोदर एका बाजूने तेल गरम करायला मी इथे ठेवलेलं आहे. तुम्ही हे समोसे शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. खूप तेलसुद्धा याला लागणार नाही. छोटे छोटे हे असतात, त्यामुळे मुलं एका बाईटमध्ये हे खाऊ शकतात आणि त्यांना खायला खूप मज्जा येते खरं तर. म्हणून ते टिफिन आपला जो आहे तो फिनिश होऊन येतो. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मैदा जर मुलांना द्यायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. अगदी सेम बनवायचे आहेत. तेल आणि तीळ वगैरे घालून तुम्ही हे गव्हाचं पीठ सेम मळून घ्यायचं आहे. बघा मी इथे कमी तेलामध्ये समोसे तळून घेते आहे. मीडियम आचेवरती आपल्याला हे गोल्डन होईपर्यंत तळायचे आहेत आणि परत करायचे आहेत. बघा ते अजिबात बाहेर येत नाही. याचं सारण मस्त होतात, एकदम क्रिस्पी असे होतात. आणि आपण जे म्हणतो समोसा खाताना भरपूर आलू हा जातो, तर तो सुद्धा प्रॉब्लेम इथे सॉल्व होतो. खूप आलू आपल्याला इथे लागत नाही. थोड्या आलूमध्ये भरपूर असे समोसे बनतात, कारण कमी भाजी लागते या समोश्यांना. मस्त आपले इथे हे गोल्डन झालेले आहेत समोसे. मी आता हे बाहेर काढायचे आहेत मला. तर बाहेर काढताना काय करायचं आहे की चमच्याने ते आपण जेव्हा समोसे बाहेर काढू तेव्हा अशा पद्धतीने जाळीवर ठेवायचे आणि मग ते बाहेर काढायचे. त्यामुळे काय होईल की समोस्याला तेल इथे राहणार नाही. आणि शॅलो फ्राय करत असल्यामुळे जाळीने समोसे उचलायला जर जाल तर ते तुटून जातील आहे. म्हणून या पद्धतीने अलगद चमच्याने उचलून जाळीवरती ते घालायचे आहेत. आणि इथे आपले क्रिस्पी आणि क्रिएटिव्ह असे समोसे रेडी झाले आहेत. फ्लावर समोसा एकदम खास दिसतो. सुपर असा कलर आलेला आहे आपल्या समोश्यांना आणि याचा आकार पण अफलातून दिसतो. तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये सुद्धा हा स्टार्टर म्हणून मेनू ठेवता येईल. बर्थडे पार्टीजमध्ये सुद्धा हे समोसे असे वळवून ठेवायचे आणि ऑन टाईम तुम्ही हे फ्राय करून मुलांना देऊ शकता. बर्थडे पार्टीमध्ये सुद्धा सर्व करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि अशाच अफलातून आयडियाजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. आता मी तुम्हाला एक समोसा इथे तोडून दाखवणार आहे. तुम्ही त्याचा आवाज फील करू शकता. मस्त किती क्रिस्पी झाला आहे तुम्ही इथे बघू शकता. असा क्रिस्पी समोसा तुम्ही फटाफट करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कसा वाटतोय ते. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, माझे यूट्यूब चॅनल बघत रहा. थँक्यू.